चला तर मुलांना आज आपण पाहूया मूळ अवयव कसे पाडायचे। लसावी, मसावी किंवा अनेक गणितांमध्ये मूळ अवयव पाडण्यासाठी आपल्याला गणित असतात। म्हणजे पुढे आपण जसं जाऊ तसे मूळ अवयव म्हणजे फॅक्टरायझेशन म्हणजे काय हे समजणं महत्त्वाचं आहे। तर अवयव पाडण्याच्या दोन पद्धती असतात, एक सरळ पद्धतीने पाडतो आपण म्हणजेच आडव्या मांडणीने आणि एक उभ्या मांडणीने। तर मी पहिले दाखवते तुम्हाला आडव्या मांडणीने कसे अवयव पाडायचे। त्यासाठी आपल्याला प्रत्येक कसोटी माहित पाहिजे। तर आता 32 ला भाग जातो की नाही, हे दोन्ही भाग जातो का नाही हे कसं ओळखायचं, तर संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 हे जर संख्या असतील तर त्या संख्येला दोन्ही भाग जातो। इथे 2 आहे तर ह्या संख्येला दोन्ही भाग जाणार आहे, म्हणून 2 गुणिले एका कच्च्या पेजवर तुम्ही 32 ला दोन्ही भाग घाला, जी संख्या येईल ती इथे लिहा। आता 32 ला दोन्ही भागले तर 16 उत्तर येईल, हे आपण तोंडी सांगू शकतो कारण ही छोटी संख्या आहे। जशा जशा मोठ्या संख्या येईल तसं तसं आपल्याला उत्तर काढणं अवघड जाईल, त्यासाठी एका कच्च्या पेजवर तुम्ही हे करा। आता हे 32 2 गुणिले 16चा अवयव आलेले 32 चे अवयव 2 आणि 16 हे आलेले आहेत। आता 16 ही मूळ संख्या नाही, म्हणजे जोपर्यंत मूळ संख्या येत नाही तोपर्यंत अवयव पाडायचे असतात। मग 16 ला परत कशाने भाग जाईल, तर 2 नीच भाग जाईल कारण एकक स्थानी 6 आहे। मग ह्या 16 चे अवयव परत पाडू आपण, त्याचे 2 गुणिले 8। आता 8 ही पण मूळ संख्या नाही, म्हणून ह्या 8 चे परत अवयव पाडायचे। हे 2 गुणिले 2 ॲज इट इज खाली लिहायचे आणि मग 8 चे अवयव पाडायचे। 8 चे काय येणार, 2 गुणिले 4। आता 4 ही पण मूळ संख्या नाही, म्हणून पुन्हा 4 चे अवयव पाडायचे। तर 2 गुणिले 2 गुणिले 2 हे आहे तसं लिहायचे आणि 4 चे अवयव 2 गुणिले 2, म्हणजे हे सगळे मूळ अवयव 32 या संख्येचे आलेले आहेत। अजून एका पद्धतीने अवयव पाडतात ती म्हणजे उभ्या मांडणीने। तर यासाठी एक अशी लाईन ड्रॉ करायची आणि कसे अवयव पाडायचे ते पहा। ह्या 32 ला 2 ने भाग जातो, म्हणून इथे आपण 2 ने भाग घालून इथे खाली 16 लिहिले। 16 ही मूळ संख्या नाही, म्हणून इथे परत त्याला 2 ने भाग घालवायचा, मग आलं उत्तर आपलं 8। 8 ला पुन्हा 2 ने भाग जाईल, म्हणून इथे आलं आपलं 2 गुणिले 4 आणि 4 ला पुणे 2 ने भाग जाईल, म्हणून आले 2 आणि 2 ला सुद्धा 2 1 1 म्हणजे 1 येतोपर्यंत आपण अवयव पाडायचे असतात उभ्या मांडणीने। हे सगळे झाले 32 चे अवयव। अशा पद्धतीने अवयव पाडायचे असतात। जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब